हा विनी बोल. मम्मा पप्पा कसे आहेत आता? तुला कोणी सांगितलं? मला ज्योतीचा फोन आला. मम्मा तू खूप चुकीचं वागलेस. काका काकू सागर मुक्ता यांना घराबाहेर काढून तू खूप मोठी चूक केलीस मम्मा. मम्मा तू स्वतःला कधी बदलणार आहेस? फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पुढचा मागचा विचार न करता तू जे वागतेस बोलतेस त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना तरी असते तुला? विनी, आज पप्पांच्या दुःखासाठी माझ्या दुःखासाठी फक्त तूच कारणीभूत आहेस. तुला काय दुःख आहेत ग? त्या कामतांच्या घरात सुखात आहेस ना? काय प्रॉब्लेम आहे? हो, तुला असं वाटतं की सुखात आहे? सांग ना, मी सुखात आहे? काय कमी आहे तुला तिकडे? मम्मा तुला नेहमी सांगायचं, सतत पैसा पैसा नको करूस. ज्या कामतांच्या घरात तू माझं लग्न लावून दिलंस त्यांच्या घराची तू चौकशी केलीस? ज्या मुलाशी माझं लग्न होणार आहे, ज्याच्या बरोबर मला माझं आयुष्य काढायचंय, त्याची माहिती मिळवलीस तू? बोल ना. तुला माहितीये की माझा नवरा हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात व्यंग आहे माहितीये तुला? बोल ना. काय? विनी तू काय बडबडतेस? तुला कळतंय? मम्मा अगं आता तरी स्वतःला सुधार. तुझ्या या अशा वागण्याचा आमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याचा तू विचार करतेस का ग? तुझ्या कर्मांची फळं मी आणि पप्पा आज भोगतोय. विनी, आय होप यू अंडरस्टँड दिस. हॅलो हॅलो विनी. मामा कुठे गेला होतास तू? केव्हापासून तुझी वाट बघते मी. मामा मी ज्योती आणि विनीला फोन करायला गेलो होतो. मामा तूच आता असा धीर नको ना ग सोडू. सगळी जबाबदारी आता तुझ्यावर आहे की नाही? कळते रे मला, करते मी प्रयत्न. आता कुठे सगळं व्यवस्थित होत होतं ते. ताई, सकाळच्या वेळी आंघोळ करून शांतपणे पूजा केली की किती प्रसन्न वाटते नाही? आमच्या घरातल्या देवांची अवस्था काय असेल कोण जाणे. का? अहो मेघना दिवाकर आहेतच की, ते करतील की पूजा. कोणास ठाऊक. माँ गेल्यावर
आणि त्या असताना सुद्धा घरात देवाची पूजा मीच करायची, खूप श्रद्धेने. पण कधी कधी मेघनाला म्हटलं ना आज तू पूजा करतेस की लगेच तिच्या कपाळाला आठ्या पडायच्या. म्हणून काळजी वाटते. घरातले देव पारोसेच असतील. अहो तिकडे ज्योती आणि राकेश आहेत ना, तुम्ही नका काळजी करू. काळजी करायची नाही असं म्हटलं तरी काळजी काळजी वाटतच राहते. ज्योती सुद्धा आत्ताच माहेरी गेली. काय होणार आहे कोणाच ठाऊक. काही अशुभ तर नाही ना होणार ताई? तुम्हाला आठवतं मासाहेब नेहमी काय म्हणायच्या? आपल्या वाढत्या वयानुसार अनुभवांनी आपण अलिप्त व्हायला शिकायला हवं. नेहमी पुढच्याचा विचार करायचा, मागे वळून नाही पाहायचं. मा असताना परिस्थितीच वेगळी होती. इतका आधार वाटायचा त्यांचा, इतकं सुरक्षित वाटायचं. आता एकदम पोरकं झाल्यासारखं वाटतं. असं नाहीये बोलायचं शालिनी वहिनी तुम्ही. आता तुम्ही घरच्या मोठ्या आहात, मासाहेबांच्या जागी आहात सगळ्यांना. तुम्हाला एक गंमत सांगू? माझे अनुभवाचे बोल आहेत. जेव्हा अशी जीवघेणी संकट येतात ना, तेव्हा घर सांभाळते ती घरातली खमकी बाई. आपल्या हतबल झालेल्या नवऱ्याला सुद्धा तिला मुलासारखं सांभाळावं लागतं. हे मात्र खरं. आज तुमच्यासमोर म्हणून मन मोकळं करून बोलले. पण सागर समोर, यांच्या समोर मात्र मला खंबीरपणे उभं राहायला हवं नाही? आणि ताई, जशी मला माझ्या घरच्या देवांची आठवण येते तशी त्यांनाही माझी आठवण येतच असेल ना. ते मला नक्की नक्की आपल्या घरी परत बोलवतील. माझी श्रद्धा खरी असेल ना तर परिस्थिती नक्की बदलेल. ताई, आता कसं बोललात? चला पटकन स्वयंपाकाला लागूया. दादा, लगेच डॉक्टरांना बोलव. लवकर लवकर डॉक्टरांना बोलव. अहो मी आहे इकडे. दादांना बोलो. तुम्हाला कसं वाटतंय? हं? तू दादाला बोलव ग. अहो बोलवू आपण. तुम्हाला थोडं बरं वाटलं की मी बोलवते. हा नाही मग मला माहिती आहे तू दादाला बोलवणार नाहीस आणि मलाही दादाला भेटून देणार नाहीस. तसं नाहीये. पण मी तुझं काही ऐकणार नाहीये. मला आधी दादाला भेटायचं. अहो जाऊ म्हटलं ना. हं? दादा, दिवाकर सावकाश. माझ्या पायाला काय झालंय? काय झालं माझ्या पायाला? हे मला उठता काय येते? माझ्या पायाला काय झालं? ऐका ना माझं प्लीज. माझ्या पाय. डॉक्टर डॉक्टर प्लीज तुम्ही शांत व्हा ना. अहो तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना. मिस्टर सरदेसाई, मी आहे ना. तुम्ही एकदम शांत व्हा, धीराने घ्या. हे बघा, एकदम असं बसायचं नसतं. तुम्ही पण करा. तुम्ही स्वतःला आवरा. पहिले शांत व्हा, झोपा. आडवे व्हा. पहिले तुम्ही आडवे व्हा.
डॉक्टर माझी हालचालच आता बंद झालेली आहे. मला कल्पना आहे तुम्हाला धक्का बसलाय, पण तुम्ही निराश होऊ नका. त्याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. दिवाकर, पप्पा पप्पा असं का बोलताय? आम्हाला तुम्ही हवे आहात पप्पा. दिवाकर, दिवाकर प्लीज प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. प्लीज शांत व्हा. एक अक्षर बोल नकोस तू. अगं सरदेसाई कुटुंबाचं नाव लावतेस तू, त्यांनाच बरबाद करायला निघालेस. एक अक्षर बोल नकोस. सत्यानाश सत्यानाश केलायस तू माझा, तुझ्या नवऱ्याचा, त्याच्या आयुष्याचा. प्लीज संपलाय तो आता. दिवाकर नका असं बोलू. दिवाकर प्लीज माझा. चल विनी, मी निघतोय. विनी, काय झालं? ए विनी, काय झालं सांग मला. पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. काय? राकेशचा फोन आला होता. अगं काय काय झालंय काय? पण ते नाही कळलं, पण त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की पप्पाला खूप खूप लागलंय. विनी, मला पप्पाची खूप काळजी वाटते रे. पप्पांनी आजपर्यंत खूप सहन केलं. त्यांची मानसिक अवस्था सुद्धा खूप वाईट आहे रे. विनी, पप्पांशी बोलताना मला नेहमीच असं जाणवायचं की इज व्हेरी मच डिस्टर्ब. पण नक्की कारण काय आहे आणि मी कसं विचारायचं तेच मला कळत नव्हतं. सुशांत, मी तुला आजपर्यंत कधी सांगितलं नव्हतं, पण माझ्या पप्पांच्या हातून आजपर्यंत खूप चुका घडल्या आणि त्याची त्यांनी शिक्षा सुद्धा भोगली.
बाबा मेंटली खूप वीक आहे आणि ह्याच गोष्टीचा माझ्या ममाने खूप गैरफायदा घेतला. खूप चुका घडल्यात त्यांच्या हात आणि वेळोवेळी त्याची शिक्षा सुद्धा त्यांना मिळाली. आणि आता हा ऍक्सिडेंट. तू तयार हो, आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया. मी आलो, फोन करून आलो. इथेच आहे. द्या पप्पा. या आला. आता इथे काय झालं ना तुमच्या मनासारखं? अगदी आनंदात असाल दोघं, बाप लेक. काय का आता खात्री करायला आलात माझा नवरा जिवंत आहे की मेलाय ते? वहिनी, खरंच मला तुमची कीव येते. काय म्हणू तुमच्या स्वभावाला. प्लीज मला दिवाकर साहेबांना भेटू दे, मला जाऊ दे. एक मिनिट. मी तुम्हाला त्यांना भेटू देणार नाही. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. वहिनी, तुमच्या जिभेला हाड नाही मला माहित होतच. मला मुकाट्यानं आज जाऊ द्या.